रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने। प्रभाग क्रमांक 17 मधल्या मतदान केंद्रावर गोंधळ। रक्षा खडसे पोलीस स्थानकात पोहोचल्या। रायगडच्या रोह्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा वाद। भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप। महाडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा। मुंबईहून आलेल्या वाहनांमध्ये हॉकी स्टिक आणि स्टंप। महाडमध्ये तणावाचं वातावरण। बोगस मतदानाच्या कारणावरून तासगावमध्ये राडा। रोहित पाटील आणि संजय काका पाटील गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपली तरी काही ठिकाणी मतदान सुरू। अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली। सर्व मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। औरंगाबाद खंडपीठाचा राज्य निवडणूक आयोगाला दणका। अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा। आयोगावर ताशेरे। आयोगाचा सावळा गोंधळ बरा नसल्याचे टोचले कान। निवडणूक आयोगाची पद्धत चुकीची, मात्र कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल। तर ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही। कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। आणि आमदार संतोष बांगरांविरोधात गुन्हा दाखल। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा। महत्वाची बातमी। राज्यातील 264 नगर परिषदांसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे। मात्र आजचा दिवस गाजला तो राड्यांमुळे। अनेक मतदारसंघांमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाली। मुख्यत्वे महायुती मधल्याच मित्र पक्षातील कार्यकर्ते भिडले। त्यामुळे ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापलं। नगर परिषद निवडणुकीत राडे। कुठे हाणामारी तर कुठे दगडफेक। निवडणुकीला राड्याचं ग्रहण। रायगडच्या महाडमध्ये नगरपालिका निवडणुकीत झालेला हा राडा। महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। शिवसेनेचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जांभरे यांचे समर्थक भिडले। सुशांत जांभरेंच्या समर्थकांनी विकास गोगावलेंवर रिव्हॉल्वर रोखण्याचा आरोप केला जातो। यानंतर हा राडा झाला। यावेळी सुशांत जांभरे यांच्या समर्थकांच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली। या राड्यावरून दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात। दोन कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक, स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली, ती रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं। पाटणे असे बगल बच्चे पाठवायचे नाही। त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची औलाद आहे। आमची माहिती अशी आहे की जे तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेंमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं, म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला तर वाटायला लागलेलं आहे। त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे, ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। हा निंदनीय प्रकार आहे। कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे। स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही।
बीडच्या गेवराई इथे नगरपालिका निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान 2 गटांमध्ये मोठा राडा झाला. गेवराई शहरातील मोंढा भागात असलेल्या रक्तदान केंद्राबाहेर पवार आणि पंडित गट समोरासमोर आले. यावेळी मारहाणीची घटनाही घडली. त्यानंतर गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या राड्यादरम्यान गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत जमाव पांगवला. या राड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाची एक अतिरिक्त तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे. आता प्राइम ऑफिस आमच्याकडे जो आता इन्फॉर्मेशन आहे आणि जो आपल्याकडे एव्हिडन्सेस आहे त्यामध्ये 2 गटामध्ये छोटासा राडा झाला होता. लोक एकत्र झाले होते. त्याच्यामध्ये फिर्याद आल्यानंतर FIR करणं, पुन्हाही आला तर पोलीस स्वतःहून त्याच्यामध्ये FIR करेल. सध्या इथे शांतता आहे. बीड शहरातील शाहू भागातही राडा झालाय. यावेळी दगडफेकीची घटना घडली. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही दगडफेक झाल्याची माहिती मिळते. जळगावच्या मुक्ताईनगरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलीस यांच्यात वाद झाला. मतदान केंद्रावर असलेल्या पोलिसांवरच रक्षा खडसे या संतापल्याचं दिसून आलं होतं. भाजपच्या उमेदवाराला केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे हा संताप झाला. त्यामुळे शहरात काही काळ गोंधळाचं वातावरण दिसून आलं. बघा, हे चुकीचं काम मला लक्षात आलं. मी अधिकाऱ्यांना घेऊन आली. इथे सांगितलं की आतमध्ये कोणी थांबणार नाही, शिवाय बूथ जो एजंट असेल तोच थांबेल किंवा उमेदवार प्रतिनिधी जाऊ शकतो. पण आता जो काही तुम्ही पण प्रकार बघितला की कशा पद्धतीने इथे दादा केल्या जात आहे, अधिकाऱ्यांवर तिथे ओरडलं जात आहे, चुकीचं आहे. थांबवणं आमचं काम आहे. या संदर्भात काही तक्रार वगैरे केली नाही का? तक्रार आता मी जस्ट एसपीशी बोललेलीच आहे या संदर्भात. कोण करताय, काय सांगाल ताई? आता तुम्हीच तर बघितलं कोण आहे तिथे. ज्यांनी बोगस मतदान केलं ते गुंडागिरी आहे की त्याच्या विरुद्ध आवाज उठवणे गुंडागिरी आहे? पहिले कन्सेप्ट, त्यांचे अर्धे कन्सेप्ट क्लिअर नसता. पहिला कन्सेप्ट समजून घ्या की जे आता बोगस वोटरमध्ये घातले त्यांनी ETS कॉलेजच्या त्या कॉलेजमध्ये शिकणारे मलकापूरचे आजूबाजूच्या खेड्यातल्या मुलांना इथे बोलून, शहरातल्या मुलांना बोलून त्यांचे वोटर ID बनवले आणि त्यांना इथे मतदानासाठी बोलवलं. हे गुंडागिरी आहे की त्याच्याविरुद्ध आवाज उठवणे सनदशीर मार्गाने हे गुंडागिरी आहे? बदलापुरातही शिवसेना भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारीची घटना घडली. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. जे लोक मतदान करण्यासाठी येतात महिला, त्यांना त्या ठिकाणी जाऊन देत नाही आहेत. म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी गेलो तर आमची अडवणूक केली की तुम्ही या ठिकाणी यायचं नाही. ही कोणती जबरदस्ती आहे? मतदारांना मतदान करण्यापासून जर परावृत्त होत असेल तर खरोखरच हे जे विरोधक आहेत अतिशय म्हणजे घृणास्पद त्यांनी हे काम केले. पालघरच्या डहाणू इथे मतदान केंद्राबाहेर वाद झाला. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले. भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याची माहिती पुढे आली आणि त्यातनं हा वाद झाला. यातून या दोन्ही पक्षांचा वाद उफाळून आल्याची माहिती मिळते. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथल्या नूतन त्र्यंबकेश्वर विद्यालयातल्या मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाली. गावगाड्याच्या या निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येने उतरले. अनेक ठिकाणी मतदानासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र त्याचवेळी काही भागात हाणामारीच्या घटना घडल्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवाला गालबोट लागला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.